नंतर लोकांचं लक्ष कमी झालं, असं कळलं की बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो, असा हा खेकडा असतो. आज ही गोष्ट अँब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे. हा घोटाळा 6,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील, लहान बालकं मृत्युमुखी पडली, गरिबाची मुलं होती, त्याच्याबद्दल बातम्या झाल्या. तिथं मंत्री महोदय गेले, मी हे करेल ते करेल असं सांगितलं. सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2,000 कोटी रुपये लागले असते. पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6,500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत 108 नंबरची अँब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे. 2013-14 मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला, ज्याच्यामध्ये अँब्युलन्स सरकारने विकत घेतल्या, एका एजन्सीला म्हणजे बीबीजीला ते चालवायला दिल्या. 5 वर्ष झाल्यानंतर बीजेपीच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं. हे सगळे GR आहे. त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. पण याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी मी पुढे तुम्हाला सांगेल. पण 6,500 कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे याला सहज आपण काही महत्वाच्या बजेट बरोबर जर कम्पेअर केलं, महिला व बाल विकासचं अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट 6,700 कोटी आहे. म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकासच्या बजेट एवढा घोटाळा आहे. कौशल्य विकास जे युवांसाठी महत्वाचं आहे 3,247 कोटी, म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे. पर्यटन विभाग 3,400 कोटी, मायनॉरिटी 1,500 कोटी, म्हणजे याच्या 4 पट घोटाळा झालेला आहे. ओबीसी 8,252%, त्याचा 80% हा घोटाळा आहे. दिव्यांग 1,466, एमपीएससीला ज्याच्यात आम्ही म्हणतो परीक्षा घ्या 60 कोटीचं बजेट आहे आणि हे 100 पट घोटाळा हा तिथं आहे. सारथी, भारती, महाज्योती, TRTI, अमृत या सगळ्या संस्था घेतात 300 कोटी दिले जातात आणि हा भ्रष्टाचार 6,500 कोटी. आम्ही म्हणतो 100 रुपयाला परीक्षा घ्या, पण इथं भ्रष्टाचार करायला यांना कुठेही काय वाईट वाटत नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2022चा पीक विमा मिळावा यासाठी तिथं शेतकरी अनेक दिवस अनेक महिने आंदोलन करत होते. त्यानंतर त्यांचा हक्काचा 50 कोटीचा विमा मिळाला आणि तिथं असणारे जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे त्यांनी डायरेक्ट 6,500 कोटीचा घोटाळा, कांदा अनुदान 800 कोटीचं. त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे. दिवसाला 38 बालकं मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे. त्यामुळे आमचा साफ आरोप आहे 6,500 कोटीचा अँब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे. आता ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर इथे बीबीजीचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याला सुरू करायचं आहे. त्याच्यासाठी वेगळ्या कंपनीला बोलवलं गेलं, ते फार डिटेलमध्ये मी नंतर सांगेल, थोडक्यात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये 4 ऑगस्ट 2023ला एक GR काढण्यात आला. त्याच्यामध्ये 2 कंपन्या घ्यायचं ठरलं होतं, पण नंतर तिसऱ्या कंपनीला कुठेतरी वाईट वाटलं. तिसऱ्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले असं आम्हाला कळतंय. मुख्यमंत्र्यांना भेटले आणि दिल्लीतल्या काही लोकांना भेटले. ज्या काही गोष्टी झाल्या असतील, वाटाघाटी झाल्या असतील, त्यानंतर तो पहिला GR हा कॅन्सल झाला. 15 मार्च 2024ला दुसरा GR आला. त्याच्यामध्ये 3 पार्टनर घेण्याची परवानगी त्याच्यामध्ये आली. आता ह्याच्यात मी पूर्वीचं टेंडर 2014चं आणि आत्ताचं ह्याला कम्पेअर करत नाही, पण 4 ऑगस्ट 23 म्हणजे ह्यांनीच काढलेलं GR आणि 15 मार्च 2024 या 2 GRचा फक्त फरक तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये पूर्वी 2014ला अँब्युलन्स ह्या सरकारने घेतल्या होत्या आणि त्या एजन्सीला दिल्या होत्या. इथं तसं केलं गेलं नाही. त्याचं मुख्य कारण अँब्युलन्स